नमस्कार मित्रांनो, मी अनिल सनेर. आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल आणि लर्न विथ मी या सिरीजमध्ये आज आपण ग्रामरमधील एक छोटा आणि सोपा भाग समजणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच. आपण जाणतो की कुठल्याही भाषेला परिपूर्ण होण्यासाठी काही घटकांची आवश्यकता असते आणि त्यातच एक भाषा शिकण्यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच जाणून घेणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, बघूया आपण पार्ट्स ऑफ स्पीचविषयी. मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. इन इंग्लिश देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. ज्याप्रमाणे आपल्या मराठी भाषेत 8 शब्दांच्या जाती आहेत, तसंच इंग्रजीत देखील 8 आहेत. त्या कुठल्या? चला आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी आहे नाऊन. नाऊन म्हणजे नाम. सेकंड प्रोनाऊन, सर्वनाम. थर्ड ॲडजेक्टिव्ह, विशेषण. फोर्थ व्हर्ब, क्रियापद. फिफ्थ ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. सिक्स्थ प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. 7 कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. आणि शेवटचं आहे इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय. तर मित्रांनो, आपण एकेकाची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया. नाऊन. नाऊन म्हणजे काय? नेम ऑफ एनी पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर आयडिया. कोणत्याही व्यक्तीचे, प्राण्याचे, ठिकाणाचे, वस्तूचे व पदार्थाचे, कल्पनेचे, गुणाचे किंवा तर कशाचेही नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आरोही, कार, बुक, इंडिया, बॉय, टीम, काइंडनेस, पीपल. दीज आर द नाउन्स. फॉर एक्झाम्पल, इंडिया इज अवर कंट्री. आरोही लाइक्स टू सिंग अ सॉन्ग. Books are our best friends. Childhood is the best period of human life. Lion is the king of the forest. These are the nouns. Now second, pronoun. Sarvanam. A word that is used in place of a noun is called as pronoun. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. आता ते सर्वनाम कोणकोणते असतात? आय, ही, शी, यू, दे, इट, वी, एक्सेट्रा. एक्झाम्पल्स बघूया. आरोही इज बिझी. सी इज डुईंग हर होमवर्क. वी कॅन कम्प्लीट इट. दे आर रियल हिरोज. इट इज व्हेरी डिफिकल्ट. यू आर डुईंग इट वेल. ॲडजेक्टिव्ह, विशेषण. अ वर्ड दॅट टेल्स यू अबाउट अ नाउन. नामाविषयी जो शब्द आपल्याला विशेष माहिती किंवा अधिक माहिती सांगतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. इट डिस्क्राइब्स द नाउन. फॉर एक्झाम्पल, राम इज अ क्लेव्हर बॉय. इन दिस सेंटेन्स, हाऊ इज राम इज अ क्लेव्हर मीन्स क्लेव्हर इज अ ॲडजेक्टिव्ह. शंकर इज अ काइंड मॅन. द काइंड इज अन ॲडजेक्टिव्ह. नाव फोर्थ, व्हर्ब, क्रियापद. अ वर्ड यूज टू डिस्क्राईब ॲन ॲक्शन, स्टेट ऑर ऑकरन्स. वाक्यातील क्रियादर्शक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. इट टेल्स ॲक्शन. ही इज फ्लाइंग क्रिकेट. इन दिस सेंटेन्स, प्लेइंग इज अ वर्ब. राम इट्स अ मँगो. हिअर इट्स इज अ वर्ब. इट डिनोट्स द ॲक्शन. म्हणजे हे क्रिया दर्शवत आहे ते शब्द. फिफ्थ टाईप, ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. अ वर्ड दॅट गिव्ज अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब. वाक्यातील क्रियापद किंवा विशेषण याविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम रन्स फास्ट. राधा इज व्हेरी क्लेवर. इन दिस सेंटेन्स, रन्स हाऊ फास्ट मीन्स फास्ट इज अ ॲडव्हर्ब. अँड इन सेकंड सेंटेन्स, राधा इज अ क्लेवर गर्ल मीन्स क्लेवर इज अ ॲडजेक्टिव्ह. नाव 6 प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय. अ वर्ड ऑर फ्रेज दॅट इज यूज बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो टाईम, प्लेस अँड डायरेक्शन. नाम किंवा सर्वनाम या शब्दांमधील किंवा क्रियांमधील परस्पर संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ऑन, इन, बाय, ॲट, टू, ओव्हर, अंडर, एक्सेट्रा. कीप द बुक ऑन द टेबल. द कॅट इज अंडर द टेबल. ही इज गोईंग बाय बस. शी इज गोईंग टू स्कूल. इट इज बिहाइंड द चेअर. इन these sentences we see the. Now 7th, conjunction, उभयान्वयी अव्यय. A word that is used for joining other words, phrases or sentences. 2 शब्द वाक्यात किंवा 2 वाक्यांश जोडणाऱ्या शब्दांना आपण कंजंक्शन असं म्हणतो.
and, or, as well as, not only but also, but, it, so, if, because, so, that. These are conjunctions. Examples: Sachin and Rahul are in the garden. Here and is the conjunction. He is wealthy but he is unhappy. Here but is conjunction. In third sentence, he studied hard so he passed the exam. Here so is conjunction. In fourth sentence, we see that he thinks that he will succeed. In this sentence, that is a conjunction. He is not only happy but also satisfied. In this sentence, we see the conjunction not only but also. Now last type of parts of speech is interjection, केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे काय मित्रांनो? A word or a phrase that is used to express surprise, pain, pleasure, etc. आनंद, आश्चर्य, दुःख इत्यादी तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना इंटरजेक्शन्स असं म्हणतात. उदाहरणार्थ आ, हुर, ओ, अलास, वॉच, वाव, माय गॉड, एक्सेट्रा. Now we see the examples. Hurr, we done it. Oh, how big it is. Oh no, I made a mistake. Wow, what an achievement. How bad the situation is. Here, hurr, oh, no, wow, and is are the interjections. मित्रांनो, आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच विषयी समजून घेतले. आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.